नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्रे या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती 2025 परीक्षेच्या संदर्भामध्ये सराव प्रश्नपत्रिका आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न घेतलेले आहेत, ते आज आपण बघणार आहोत। मित्र हो, चॅनलवर नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न, भारत सरकारने 2023 मध्ये कोणत्या उत्पादनाच्या बफरचे प्रमाण 5.00 लाख मेट्रिक टन केले होते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कांदा या उत्पादनाच्या बफरचे प्रमाण 5.00 मेट्रिक टन केले होते। यानंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिले 3D प्रिंट केलेले मंदिर कोणत्या देशात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, भारत देशामध्ये जगातील पहिले 3D पेंटिंग केलेले मंदिर आहे। यानंतरचा प्रश्न आहे, कवच तंत्रज्ञान हे कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, खनन या तंत्रज्ञानाशी संबंधित कवच हे तंत्रज्ञान आहे। यानंतरचा प्रश्न आहे, भारताने डिसेंबर 2023 मध्ये कोणत्या देशासोबत राजनैतिक संबंधाची 50 वर्षे साजरी केली आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कोरिया प्रजासत्ताक या देशासोबत भारताने राजनैतिक संबंधाची 50 वर्षे साजरी केलेली आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, मेरा गाव मेरा धरोहर हे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, सांस्कृतिक मंत्रालयाशी संबंधित मेरा गाव मेरा धरोहर हे असलेलं आपल्याला दिसून येतं। यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विसंगत जोडी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, धोका देणे म्हणजेच जोखीम हा चुकीची जोडी आहे किंवा विसंगत जोडी आहे। यानंतरचा प्रश्न आहे, योग्य पर्याय शोधा। पाणी लिटर, तर कापड कशामध्ये मोजल्या जाते? जसं की पाणी आपण लिटरमध्ये मोजले जातो, तर कापड हे कशामध्ये मोजल्या जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, कापड हे मीटरमध्ये मोजल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर हॉस्पिटल या दोघांमध्ये जे नाते आहे त्यांच्याशी साधर्म्य दर्शविणारा पर्याय ओळखा। जसे की डॉक्टर हा हॉस्पिटलमध्ये जातो, तसंच खालच्या शब्दाचं आपल्याला त्याच पद्धतीचं साधर्म्य दाखवायचं आहे। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, वेटर हा उपग्रहामध्ये आपल्याला उपहारगृहामध्ये दिसतो, म्हणजे की डॉक्टर हा हॉस्पिटलमध्ये असतो, तर वेटर हा उपहारगृह किंवा हॉटेलमध्ये असतो। यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, मराठी भाषेचे लेखन हे देवनागरी भाषेमध्ये केले जाते। यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी उष्म वर्ण ओळखा। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, शु, शे आणि स हे तीनही उष्म वर्ण आहेत। यानंतरचा प्रश्न आहे, गायन या शब्दाचा संधी विग्रह ओळखा। तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, गय प्लस अन म्हणजेच गायन होय। यानंतरचा प्रश्न आहे, लेखणी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हे सामान्य नाम आहे। यानंतरचा प्रश्न आहे, अरे पुन्हा आयुष्याला पेटवा मशाली या विधानातील मशाली या शब्दाचे वचन कोणते आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, हे अनेक वचनी आहे. मशाली हे अनेक वचनी शब्द आहे. मशाल म्हणजे एक आणि मशाली म्हणजे अनेक वचन. यानंतरचा प्रश्न आहे, उमेशने पेरू खाल्ला वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर याची विभक्ती ओळखायची. तर याची विभक्ती आहे तृतीय पुरुष विभक्ती लागलेली आहे. उमेश या शब्दाला ने ही विभक्ती लागलेली आहे. ही ने हे तृतीय विभक्तीचं उदाहरण आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कडा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, कड्या हे कडा या शब्दाचं सामान्य रूप हे कडा आहे. यानंतरचा प्रश्न आहे, बोरे आंबट निघाली या वाक्यातील आंबट हे विशेषण आहे. योग्य पर्याय निवडून गाळलेल्या जागा भरा. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, गुणात्मक विवेचन आहे. यानंतरचा प्रश्न आहे, गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण ओळखा. तर शिकविते या वाक्याचं आपल्याला व्याकरण ओळखायचं आहे. तर क्रियाचं योग्य उत्तर आहे हे क्रियापद. शिकवणे हे क्रियापद आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोल्हा निघून जाईल या वाक्यातील काळ ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, भविष्य काळ आहे. निघून जाईल म्हणजे की आणि तो निघून गेलेला नाही आहे, म्हणजे तो भविष्य काळ आहे. अगर हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, न्यूनतम बोधक हे क्रियाविशेषण आहे. वाघ माझ्या समोरून गेला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे शब्दयोगी अव्यय आहे. यानंतरचा प्रश्न आहे, परंतु बाकी ही उभयनामी अव्यय काय सुचवितात? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, न्यूनतम हे अव्यय सुचवितात. यानंतरचा प्रश्न आहे, अंगाई हा शब्द केवल प्रयोगी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, शोकदर्शक या प्रकारातील शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा प्रयोग सांगा. विद्यार्थी प्रामाणिक आहे या वाक्याचा आपल्याला प्रयोग सांगायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, अकर्मणी कर्तरी प्रयोग आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माझे वडील खूप श्रम करतात हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हे वाक्य विधानार्थी स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, नापसंत या शब्दाचा समास कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नत्र तत्पुरुष हे नापसंत या शब्दाचा समास आहे. यानंतरचा प्रश्न आहे, अभंगाचे मुख्य 2 प्रकार कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, मोठा अभंग व लहान अभंग असे अभंगाचे मुख्य 2 प्रकार पाडल्या जातात. यानंतरचा प्रश्न आहे, पुढील शब्दाची उत्पत्ती शोधा. परिश्रम या शब्दाची आपल्याला उत्पत्ती शोधायची आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, उपसर्ग घटित ही परिश्रम या शब्दाची उत्पत्ती आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी परभाषी शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पेशवाई. पेशवा हा शब्द जो आहे तर हा परभाषी शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील विधेय पूर्वक कोणते? शामरावांनी विश्वासला बैदूल दिले. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, विश्वाला हे आपल्याला विधेयक आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शेजारी पाजारी, उरला सुरला, बारीक सारीक हे शब्दाच्या कोणत्या प्रकारात मोडतात?
तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर अंशाभ्यास शब्द या प्रकारामध्ये हे मोडतात. यानंतरचा प्रश्न आहे वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास ते कोणते विरामचिन्ह वापरतात. तर याचं योग्य उत्तर आहे अपूर्ण विराम तिथे वापरतात. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोण ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे संसार हा शब्द आपल्याला शुद्ध शब्द आहे. यानंतरचा प्रश्न आहे उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे खोल. उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खोल हे आहे. यानंतरचा प्रश्न आहे 1793 साली जमीनदारी पद्धती कोणी सुरू केली. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 कॉर्नवालिस यांनी 1793 मध्ये जमीनदारी पद्धती सुरू केलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहिला फॅक्टरी कायदा केव्हा पारित करण्यात आला. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 1881 मध्ये पहिला फॅक्टरी कायदा पारित करण्यात आलेला होता. यानंतरचा प्रश्न आहे अल हिलाल या वर्तमानपत्राचे संस्थापक कोण होते. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सर सय्यद अहमद खान हे अल हिलाल या वर्तमानपत्राचे संस्थापक होते. यानंतरचा प्रश्न आहे राज्यात तलाव सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक जास्त कोणत्या भागात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 पूर्व विदर्भामध्ये तलाव सिंचनाचे सर्वात अधिक जास्त प्रमाण असलेले आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर प्रमाण किती आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 929 मुलं हे मुली आपल्याला मुलापेक्षा दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर नाशिक या जिल्ह्यामध्ये पांडवलेणी आहे. यानंतरचा प्रश्न आहे VAT म्हणजेच मूल्यवर्धित कर लागू करणारे राज्य पहिले राज्य कोणते आहे. तर याचं योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्याने मूल्यवर्धित कर पहिल्यांदा लागू केलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे जागतिक व्यापार संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली. तर याचं योग्य उत्तर आहे 1 जानेवारी 1995 मध्ये जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे 1997 ते 98 च्या सुक मॉय चंद्रवर्ती यांच्या शिफारशीनुसार अर्थसंकल्पनीय तूट किती दाखविली जाते. तर याचं योग्य उत्तर आहे 0 दाखवली जाते. गोलकीपर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 हॉकी या खेळाशी गोलकीपर ही संज्ञा असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे वानखेडे स्टेडियम कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर मुंबई या ठिकाणी वानखेडे स्टेडियम अस्तित्वात असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे राज्यसभेत 12 सदस्य नेमण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 राष्ट्रपती यांना राज्यसभेत 12 सदस्याचा नेमणूक करण्यास अधिकार देण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे सध्या संपत्तीचा हक्क हा कोणत्या प्रकारचा हक्क आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 कायदेशीर हक्क हे संपत्ती हक्क आहे. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 सयाजी लक्ष्मण शिलम हे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते.
यानंतरचा प्रश्न आहे ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर सरपंच हा ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून काम करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणते औषध क्षयरोगावर वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर स्पेट्रोमायसिन हे औषध क्षयरोगावर वापरल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे सरीसृप प्राण्याचे हृदय किती कप्प्याचे असते? तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर 3 कप्प्याचे असते. यानंतरचा प्रश्न आहे रक्तामध्ये युरियाचे प्रमाण जास्त होणे याला कोणता विकार म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर युरेमिया असा विकार म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे मानवी कर्णामध्ये पुढील अस्थी एकमेकांना जोडलेल्या असतात त्यांना बाहेरून आतमध्ये क्रम लावा. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर मसल स्टेप्स इन्सूस. यानंतरचा प्रश्न आहे भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारताची राष्ट्रीय भाषा यापैकी नाही आहे. या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमापन गणिताचे प्रश्न घेतलेले नाहीत.